मुंबई गोव्यासह संपूर्ण देशभरात ख्रिसमसचा उत्साह आहे। देशभरात सगळीकडेच चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पहिल्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, कशा पद्धतीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय चर्चमध्ये, कशा पद्धतीने गर्दी आहे? रिद्धी, आज ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण आहे आणि नाताळ या सणासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। मी सध्या माहीम येथील व्हिक्टोरिया चर्च या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळीच प्रार्थनेसाठी या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव जे आहेत ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने संपूर्ण ख्रिस्ती बांधवांसह देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। सर्वच चर्चमध्ये जर आपण पाहिलं तर सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। काल रात्री पासूनच जर पाहिलं तर मास जो असतो तो सुद्धा झालेला आहे आणि आज सकाळी सुद्धा आता आपण जर पाहिलं तर ख्रिस्ती बांधव या ठिकाणी चर्चमध्ये पोहोचलेले आहेत। आता सकाळचा पहिला मास जो आहे तो काही वेळातच सुरुवात होईल त्याला, आणि एक सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांकडून हे करण्यात येतं आणि त्यात जगभरासह मुंबई देखील मागे राहिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। मुंबईत देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। संपूर्ण चर्च परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। चर्चच्या आतल्या भागात जर आपण पाहिलं तर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। रात्री अनेक चर्चमध्ये मिडनाईट मासचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव उपस्थित होते। सकाळी सुद्धा प्रेयरसाठी आता चर्चमध्ये या ठिकाणी ख्रिस्ती बांधव आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज दिवसभर अशा प्रकारे उत्साहाचं वातावरण हे संपूर्ण मुंबईतील अनेक जुन्या चर्चमध्ये पाहायला मिळते। 100 वर्षांहून अधिक जुने चर्च रिद्धी हे मुंबईच्या परिसरात सुद्धा आहेत आणि त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा उत्साह हा आपल्याला पाहायला मिळतो। आणि एकंदरीत जर पाहिलं तर आज येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन हे ख्रिस्ती बांधवांमार्फत चर्चमध्ये आणि त्यांच्या वस्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। रिद्धी जी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी धनंजय।